काळ्या मसाल्यातील झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवलेली आहे आणि ती पण एकदम मस्त टेस्टी आणि एकदम झणझणीत अशी काळा मसाला घरीच बनवून मी शेंगाची भाजी बनवलेली आहे. तर कशी बनवायची तर चला आपण आता रेसिपीमध्ये बघूया. तर बघा इथे मी कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, सुकं असं भाजून घेतलेलं आहे, शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं, याची ग्रेव्ही तयार करायची. आणि ही बघा काळा मसाला इथे मी घरीच बनवलेला आहे, घरीच बनवते मी काळा मसाला. तर मी म्हणलं चला याची रेसिपी पण करून दाखवा आपण. तर हे सगळं असं भाजून घेतलेलं आहे, आता मिक्सरमधून काढणार आहे मी हे. तर अशा पद्धतीने आपण चला तर सुरुवात करूया. चला तर मग गाईज कशा सर्वजण, आशा करते की सर्वजण ठीकच असणार. आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आवडलं तर. आणि माझ्या रेसिपीज कुठून बघता कमेंट करून सांगा. तर बघू शकता इथे तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे घातलेले आहे मी. जिरे छान छान असे तडतडू द्यायचे आहे आणि मग टाकणार आहोत आपण ही ग्रेव्ही बनवलेली टाकणार आहोत. बघू शकता हे आपण जे अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो नाही घातलेला आहे मी, सुक्कं नारळ भाजून घेतलेलं असं छान करपूस भाजून घेतलेलं आहे मी, ते टाकलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आता आपण हे टाकणार आहोत. यामध्ये पूर्ण टाकायचं आहे मिक्सरमध्ये, थोडंसं नंतर मी पाणी घालून टाकणार आहे. तर बघू शकता इथे सगळं असं टाकलेलं आहे मी. तर अशा पद्धतीने छान असं आपल्याला मसाला असा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही भाजून घ्यायची. मी आता झाकण ठेवणार आहे, यावरती झाकण ठेवून छान असं तेल सुटेपर्यंत याला छान मसाल्याला असं भाजून घेणार आहोत मी. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं आपला हे पेस्ट, ही ग्रेव्ही छान अशी शिजत आहे. बघू शकता तुम्ही तेल पण सुटत आहे साईडनं असं. तर आपण आता या मसाल्यासोबत आपले मसाले पण, सुके मसाले पण भाजून जातील ना, तर त्यामध्ये मी टाकणार आहे. तर 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकले, 1 ते 1.5 चम्मच लाल मिरची पावडर टाकले, तिखटवाला आहे हे. आणि हळदी पावडर टाकलेला आहे 1 चम्मच. तर अशा पद्धतीने बघू शकता हे बघा मसाला मी दळून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. काळा मसाला आहे, मी घरीच बनवते. याची पण रेसिपी तुम्हाला बघायची असेल नक्की कमेंट करून सांगा. तर काळा मसाला मी टाकलेला आहे 1 चम्मच, जास्त नाही टाकायचा आहे कारण की स्ट्रॉंग असतं ना त्यामुळे. तर बघा इथे मटन मसाला पण थोडासा, चिकन मसाला पण थोडासा अर्धा चम्मच टाकलेला आहे मी. तर यामुळे ना खूप मस्त अशी भाजी बनते, खूप छान. मटणाची, चिकनची भाजी सुद्धा यापेक्षा म्हणजे या भाजीपेक्षा काहीच नाही. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ना छान असा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे. मसाला कच्चा ठेवायचा नाही, मसाला जर कच्चा ठेवला तर चव येणार नाही भाजीला. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेला आहे. आता मी झाकून ठेवणार आहे इथे. झाकून ठेवल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही छान असं तरी येईल, छान असं तेल सुटेल मसाल्याला आपल्या. तर बघू शकता अशा पद्धतीने किती मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आणि आता आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत. तर मसाला एकदम छान असा तेल सुटेपर्यंत छान असा भाजलेला आहे. छान आणि मिक्स करून घेऊया आणखीन. आणि आपण आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत. शेंगा मी छान अशा कापून छान धुवून घेतलेल्या आहेत. आणि शेंगांना ना आतमधून असे चिरा मारायचे आहेत कारण की ना आपला छान मसाला ना, भाजीचा रस्सा ना शेंगाच्या आतमध्ये जाऊन, आणि भाजी शेंगा पण खूप छान टेस्टी लागतात. तर अशा पद्धतीने बघू शकता इथे शेंगा टाकलेल्या आहेत. शेंगा अशा छान मिक्स करून घ्यायच्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत शेंगा. आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे 5 ते 7 मिनटं आपण मसाल्यामध्ये छान अशा शिजू देणार आहोत शेंगा, कारण की मसाल्यामध्ये छान असं मसाला उतरून जाईल शेंगामध्ये. तर बघू शकता मीठ टाकलेलं आहे मी अगोदर पण थोडं टाकलेलं होतं मी, आता पण टाकलेलं आहे. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे, तुमच्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे. तर बघू शकता इथे शेंगा छान अशा मसाल्यामध्ये शिजलेल्या आहेत थोड्याफार. तर आपण आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणखीन. तर बघू शकता इथे थोडंसं पाणी घालून आणखीन मसाल्यामध्ये छान शिजून घेतलेले आहेत मी 2 ते 3 मिनटं. तर बघू शकता अशी किती मस्त अशी शेंगाची आपली झणझणीत भाजी अशी छान अशी दिसत आहे. बघताच तोंडाला पाणी सुटते. तर तुम्ही पण नक्की अशी ट्राय करून बघा. ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा वॉच टाईम पूर्ण झालेला नाही तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघू शकता इथे असं आपले छान अशी
शेंगा छान अशा मसाल्यामध्ये मी वरून कोथिंबीर पण घातलेली आहे, नंतर पण घालायची आहे. तर छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथे ना पाणी गरम करून घालायचं आहे. पाणी ना गरम करून घालायचं आहे. छान अशी तर्री येईल बघा पाणी गरम करून घातल्यानंतर. तर बघू शकता मी पाणी गरम केलं आणि हे ना मिक्सरला मसाला लागलेला असतो ना आपला, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्याला धुवून इथे पाणी घातलेलं आहे. तर बघू शकता पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कारण की ना आपल्याला शिजवायला पण पाणी लागेल, तर त्यानुसार तुम्ही घालायचं आहे. तर बघू शकता मी इतकं पाणी टाकलेलं आहे. ही आम्हाला भाजी लागते इतकी रश्शावाली, तर मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे. ते ना शिजवण्यात जाईल पाणी, म्हणजे शेंगाला शिजायलाच पाणी लागेल तेवढं. तर इतकं आम्हाला भाजी लागते. तर बघू शकता हे टाकलेलं पाणी मी इतकं शिजण्यामध्ये जाईल, तर आपली भाजी अशी छान तयार होईल शिजून. तर बघू शकता अशा छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला. 10 ते 20 मिनटं छानपैकी शिजून घ्यायचं आहे बघा. उकळी काढून घ्यायची आहे. 2-3 उकळ्या काढल्याच्या नंतर मिक्स करत राहायचं आहे. बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आणि एकदम मस्त अशी भाजी आपली झणझणीत तयार झालेली आहे. आणि अशी शेंगाची भाजी ना काळ्या मसाल्यातलीच खूप मस्त बनते. तुम्ही नक्की बनवून बघा, नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला कशी वाटते रेसिपी, माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी छान बनलेली आहे. तर असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि आता मी गॅस बंद करते इथे. तर बघू शकता गॅस बंद केलेला आहे. आणि तुम्ही ना हे थोडा वेळ झाकूनच ठेवायचं आहे, म्हणजे थोडं 10 ते 15 मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता इतकी मस्त अशी तरी येते. पण माझ्या मोबाईलची चार्जिंग संपत होती म्हणून मी ते लगेच तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. नाहीतर बंद करून ठेवायचं थोडा वेळ झाकून. अशी मस्त तरी येते भाजीला आणि खूप मस्त, बघताच भाजी खावायचं मन करतं. त्यामुळे ना थोडंसं झाकूनच ठेवायचं आणि नंतर सगळ्यांना द्यायचं जेवायला. तर मी इथे त्वरितच तुम्हाला दाखवलेलं आहे, जशी भाजीचं बंद केला गॅस तसं तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे इथे जास्त तरी दिसत नाही तर थोडा वेळ तुम्ही झाकून ठेवा की मस्त जाडसर अशी तरी येते, की मस्त दिसते भाजी. तर बघू शकता आपली रेसिपी आता तयार झालेली आहे. कुणाकुणाला रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग थँक्यू, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.